देशातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सत्ताधारी भाजपनं पुन्हा एकदा सर्वच पक्षांना मागे टाकले. 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपला मिळालेला निधी हा इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीच्या 10 पटींहून अधिक आहे. 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांमध्ये 161% वाढ झाली. राज्यात पेट्रोल पंपावर अचानक वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल लॉकडाऊन लागू होणार असल्याचा अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र या सर्व अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे फेटाळून लावत राज्यात कुठल्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं स्पष्ट केलं. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल डिझेलची खरेदी करू नये असं आवाहन केलं. भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात गॅस एजन्सीसमोर 5 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. वाढत्या गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे नागरिकांनी रात्रीपासूनच एजन्सीसमोर रांगा लावल्या. राज्यात डीएपी खताच्या कपात तब्बल 70% वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. ही वाढ सुद्धा पॅनिक बाईंगमुळे झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्यक तेवढा खतसाठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पोलिसांच्या वर्दीला भले घाबरतात, त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी अशा सूचना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगली पोलिसांना दिल्या. सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरून होणाऱ्या टीकेवरून बोलताना त्यांनी या सूचना दिल्या. वंदे भारतप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुद्धा प्रवाशांच्या सुविधेसाठी थांबे जाहीर करणारी उद्योग घोषणा प्रणाली सुरू करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसे प्रवाशांनी चालत्या गाडीतून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन न्यायालयानं केलेलं आहे. मुंबईत परळ टीटी उड्डाण पुलावर इंग्रजी आणि गुजराती फलक लावल्याचं समोर आलं. या पुलाच्या एका मार्गिकेचं काम सुरू आहे. याची सूचना देण्यासाठी गुजराती भाषेत हा फलक लावण्यात आला. मात्र स्थानिक शिवसैनिकांनी कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला. त्यानंतर हा गुजराती फलक हटवण्यात आला. सायन येथील प्रतीक्षा नगरमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आधुनिक सहकार भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्त इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. आता सहकार क्षेत्रातील कामकाजाला गती मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनानं नालासोपारा स्थानकात रांगेचा प्रयोग सुरू केला. मात्र मागील महिन्याभरात याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रवासी सूचनांचं पालन करत नसल्यानं आता आरपीएफनं दंडात्मक कारवाई सुरू केली. संसदेच्या परिवहन, पर्यटन आणि सांस्कृतिक विषयक स्थायी समितीनं विमान सुरक्षेबाबत सुधारणांची शिफारस केली आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. तर विशेषतः विमान सुरक्षेसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची गरजही समितीनं अधोरेखित केली. एअर इंडिया एक्सप्रेसचे द फ्लाइंग कॅनव्हास बोईंग 737-8 हे प्रवासी विमान सेवेत दाखल झाले. कलाकार ओशिन शिवा यांची कलाकृती या विमानावर रेखाटण्यात आली. मुंबईकरांसाठी आणि एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं आपलं पहिलं उन्हाळी वेळापत्रक जाहीर केलं. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवेचा मोठा विस्तार होणार आहे. या नवीन उन्हाळी वेळापत्रकामुळे 30 नवीन मार्ग उपलब्ध होणार असून व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. कोकणात निसर्गाचा कोप पाहायला मिळालाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस झालाय. लांजा तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढले. केवळ पाऊसच नाही तर विजांचा कडकडाट आणि गारांचा जोरदार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी पुन्हा बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं मागील 3 दिवसांपासून वनराणी तात्पुरती बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. टिटवाळा रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून फिरोजपूरकडे जाणाऱ्या या मेलगाडीखाली ही घटना घडली. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अकोला जिल्ह्यातील तळेगावमध्ये अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं समोर आले. जेसीबीच्या साह्यानं नदीपात्रातून रेती काढली जात असून महसूल विभाग मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कमलामिल परिसरात कर थकबाकीविरोधात कारवाई केली आहे. कर न भरलेल्या व्यावसायिकांच्या 2 मालमत्ता, 7 गाळे, वाहनतळ तसंच काही कार्यालय जप्त करण्यात आलेली आहेत. तर काही भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सायबर पोलीस ठाणे, विमानतळासह जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्यांमध्ये नूतन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. 12 पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक निरीक्षक आणि 1 महिला उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली. वसई बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यची फेसबुक पोस्ट समोर आली. या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वैद्यनं म्हटलंय. तसंच लवकर सत्य बाहेर येईल, सत्य जयते असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. कितव्या शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. क्रिकेट शिकवणाऱ्या कोचनं अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या पीडित अल्पवयीन मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी 59 वर्षीय कोच विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अमेरिकन कोर्टानं मेटावर 3,141 कोटींचा दंड ठोठावलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम हे मुलांसाठी अत्यंत धोकादायक असा निर्वाळा अमेरिकेतील एका कोर्टानं दिलाय. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्रासपणे असलेले व्हिडिओ, फोटो आणि चुकीच्या कामासाठी फूस लावणं मानव तस्करीसारखा धोका अधिक बळावतो असं कोर्टाने नमूद केलं. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची माहिती आता नाफीस प्रणालीत अपलोड केली जाते. आता केंद्राच्या या नव्या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. देशभरातील गुन्हेगारांची माहिती एकत्र उपलब्ध होणार असल्यानं तपासात मदत होईल. पुणे पोलिसांनी ही डेटा अपलोड करण्यास सुरुवात केली आहे.